हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पेज टू पेज तुम्हाला आत्तापर्यंत शिकवत आलेलो आहे, जो आपलं चॅप्टर 4पर्यंत कंप्लीट झालेलं आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, चॅप्टर नंबर 5, जे आहे सहाय्यक पुस्तके, सबसिडायरी बुक्स. म्हणजे काय ते आता आपण थोडक्यात बघूया. बघा, लक्ष द्या, हा थेअरी लेक्चर असतो प्रत्येक चॅप्टर स्टार्ट होण्याच्या अगोदर. तो बघणं खूप महत्त्वाचं आहे लक्षपूर्वक, तरच तुम्हाला पुढे अकाउंटमध्ये काय करायचे त्या गोष्टी कळत असतात. लहान प्रमाणावरील व्यवहारात इथून सुरुवात करू. घडून येणाऱ्या व्यवहारांची संख्या काय असते? जास्त नसते. बरोबर आहे. लहान छोटा जो बिझनेस असतो ना, त्याच्यात व्यवहार काय एवढे होत नाही, म्हणजे बिझनेस थोडा कमी चालत असतो. त्यामुळे अशा व्यापारी संस्थांना रोजकीर्द आणि खातेवही अशा 2 पुस्तकात सर्व व्यवहार लिहिणे सोयीचे असते. काय? रोजकीर्द आपण बघितलं चॅप्टर नंबर 3. ओके. आणि खातेवही बघितले आपण चॅप्टर नंबर 4मध्ये. तर परंतु व्यवहाराचा व्याप वाढल्यावर ज्यावेळी व्यवहारांची संख्या वाढत जाते, त्यावेळी रोजकिर्दीचे विभाजन करून एका किर्दीऐवजी लहान लहान अशा अनेक किर्दी ठेवण्यात येतात. बघा, छोटा बिझनेस आहे तोवर रोजकिर्द आणि काय खातेवही बनवली सफिशियंट आहे. पण तोच जर बिझनेस एक्सपांड झाला, म्हणजे मोठा झाला, तर काय करतात ते? तेवढं ठेवून 2 वह्या ठेवून चालत नाही. तर काय करता माहिती आहे का? त्यावेळी रोजकिर्दीचे विभाजन म्हणजे वेगवेगळे याचे विभाजन. आता ते विभाजन काय काय असतं ते पुढे बघणारच आहोत. अशा अनेक किर्दी ठेवण्यात येतात. या छोट्या किर्दींनाच दैनिक पुस्तके, दुय्यम किर्द, सबसिडायरी जर्नल्स किंवा सहाय्यक पुस्तके, सबसिडायरी बुक्स असे म्हणतात. हे 3 नावं आहेत, ते तुम्ही 4 नावं आहेत, तुम्ही 3 ते 4 नावं आहेत, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. दैनिक पुस्तके म्हणतात, दुय्यम किर्द पण म्हणतात त्याला, आणि सहाय्यक पुस्तके पण म्हणतात. ओके. त्याचा अर्थ काय ते बघूया आता विद्यार्थी मित्रांनो. मिनिंग रोजकिर्दीच्या उपविभाजनाला सहाय्यक पुस्तके असे म्हणतात. रोजकिर्द बघा, आपण जी जनरल एंट्री करतो ना, तिला काय करायचं? परत विभाजन करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण? सहाय्यक पुस्तके. क्लिअर इथपर्यंत? या एक प्रकारे व्यवहारांच्या स्वरूपाच्या आधारावर रोजकिर्दीचे अनेक विशिष्ट रोजकिर्दीमध्ये विभाजन करण्यात येते. ते कसे येते ते पुढे बघूया. तर हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. सहाय्यक पुस्तके ही मूळ नोंदींची प्रथम किंवा प्राथमिक नोंदीची पुस्तके होत. सहाय्यक पुस्तके काय असतात? मूळ नोंदी म्हणजे काय? आता व्यवहार झाला, त्याची नोंद कुठे असते? सहाय्यक पुस्तकात. म्हणजे काय? मूळ नोंद त्याला म्हणतात. किंवा प्राथमिक म्हणजे काय? प्राथमिक म्हणजे काय? फर्स्ट नोंद. आता मला सांगा, व्यवहार झाला, वस्तू गेली, पैसा आला, ती लगेच कुठे होते? कशात? सहाय्यक पुस्तकात आपण नोंद करून टाकतो त्याची. ओके. कारण व्यवहाराची प्रथम नोंद ही सहाय्यक पुस्तकात करण्यात येते आणि त्याची नोंद खातेवहीतील विशिष्ट खात्यात करण्यात येते. ओके. आता सहाय्यक पुस्तके ठेवण्याची आवश्यकता का इम्पॉर्टंट आहे? सबसिडायरी बुक्स का आपण ठेवायला पाहिजे? बघा, फर्स्ट येतं विशेषीकरण, स्पेशलायझेशन. कर्मचाऱ्याला एकाच प्रकारचे कार्य सोपवले जाते, त्यामुळे तो ते कार्य करण्यात निष्णात होतो आणि त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते. बरोबर आहे ना? रोज जर तुम्हाला एकच गोष्ट, सपोज एक्झाम्पल, रोज जर मी तुम्हाला गणिताचा अभ्यास जर शिकवला, तुम्ही रोज जर गणिताचा अभ्यास करत असणार, तर काय होईल? तुमचं गणित आपोआप स्ट्रॉंग होईल. तशाच पद्धतीने तुम्ही एखाद्या खेळामध्ये जर पारंगत व्हायचं असेल, तर रोज जर त्या खेळाची प्रॅक्टिस केली, तर तुम्ही 2 महिन्यात काय, 1 महिन्याच्या अगोदर कसे होतात, 4 महिन्यानंतर खूप तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला मिळेल. त्याचप्रमाणे काय असतं, जर एक गोष्ट आपण शिकत राहिलो ना, तर त्यात आपण काय होतो? निपुण होतो. नेक्स्ट, सेकंड आहे वेळेची बचत आणि मितव्ययी. एकाच वेळी लेखांकनाच्या विबंध पद्धती उपयोगात आणल्या जाऊ शकतात, त्यामुळे वेळेची व खर्चाची बचत होते. कशामुळे? सहाय्यक पुस्तकांमुळे. कार्याचे विभाजन. सहाय्यक पुस्तकामध्ये व्यवहारांच्या नोंदी करण्याचे कार्य आणि खातेवहीमधील खात्यामध्ये खतावणी नोंद करण्याचे कार्य हे एकाच वेळी अनेक कर्मचाऱ्यांमध्ये विभागले जाऊ शकते. बघा, कार्याचे विभाजन. आता मला एक सांगा, सपोज मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 10 टाईपचे वस्तू तुम्हाला आणायचे आहेत. ओके, एका माणसाला तर खूप वेळ लागेल. पण तेच वस्तू जर मी बोललो
की 10 लोकांनी त्या वस्तू आणायच्या. तर विचार करा, एक वस्तू घ्यायला एका माणसाला किती वेळ लागेल? अंदाजे पंचे बघा, एक वस्तू घ्यायला एका माणसाला 5 मिनटं लागत आहेत. 10 वस्तू घ्यायला किती वेळ लागेल? 50 मिनटं लागतील. पण तेच 10 लोक गेले तर ती वस्तू घ्यायला तर 5 मिनटात त्या 10 वस्तू येतील. तर अशा पद्धतीने कार्याचं विभाजन आहे. ते कसं होतं ते पुढे आपण बघूया. एक जस्ट सिंपल तुम्हाला उदाहरण दिलं. जलद माहिती आणि भावी संदर्भ. जलद माहिती म्हणजे लगेच माहिती मिळते आणि भावी संदर्भ म्हणजे इन फ्युचर कधी लागलं तर त्याच्यावाला संदर्भ आपल्याला घेता येतो. समान व्यवहारांची नोंद एकाच पुस्तकात एकत्रितरित्या करण्यात येत असल्याने आवश्यक माहिती लवकर उपलब्ध होते. बरोबर आहे ना? सपोज मी काय करतोय, आता माझ्याकडे शॉप आहे, माझ्या दुकानात मोबाईल पण आहे, हेडफोन आहे, बॅटरी आहे, नंतर अजून मोबाईल कवर आहे. तर मी काय करेल, प्रत्येकासाठी एक सहाय्यक पुस्तक बनवेल. मोबाईल विकला तर फक्त त्याच पुस्तकात मी नोंद करेल. दुसरं हेडसेट विकला तर त्याच पुस्तकात. म्हणजे बघा, तुम्हाला माहिती लगेच मिळते. ओके. बट तुम्ही जर एकत्रच सर्व नोंद केली तर काय होईल, ते शोधायला खूप वेळ लागेल. हा फायदा कशात होत असतो? तुमच्या सहाय्यक पुस्तकांमध्ये. त्यामुळे तुम्हाला काय होतं, माहिती अचूक मिळते, लवकर मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ती लगेच उपलब्ध होते, लगेच, क्विक. ओके. त्या माहितीचा भविष्यकाळात उपयोग करणे सोपे होते. बरोबर आहे ना? ते काही अडचण आल्यावर आपल्याला त्यांची माहिती पण मिळू शकते लगेच. अंतर्गत पडताळणी. सहाय्यक पुस्तकामुळे अंतर्गत नियंत्रण शक्य होते. त्यामुळे लेखा पुस्तकातील अचूकता पडताळून पाहता येते. ओके. बघा, आता व्यवहारांच्या आधारावर सहाय्यक पुस्तकांचे प्रकार हे तुम्ही काय करायचं, नोटबुकमध्ये लिहायचं. आता व्यवहारांच्या आधारावर सहाय्यक पुस्तकांचे प्रकार बघा. व्यवहार कसा आहे त्या पद्धतीने आपले काय होतील, पुस्तकं कुठले लागतात ते आपल्याला ठरवता येईल. ओके. तर जसा व्यवहार तसे सहाय्यक पुस्तके. कुठल्याही व्यवहाराला कुठलंही पुस्तक चालत नाही, एवढंच लक्षात ठेवा. बघा, रोख किंवा बँक व्यवहार. बघा, आता इथे काय आहे, कॅश म्हणजे काय, वस्तू घ्यायची आणि पैसे द्यायचे, किंवा वस्तू घ्यायची आणि चेक द्यायचा. हे याच्यामध्ये कुठले कुठले पुस्तक येतात बघा. फर्स्ट तर एक रकानी रोख पुस्तक, दुसरं आहे तर बँक पुस्तक, तिसरं आहे तर रोख 2 रकानी रोख पुस्तक आणि लघु रोख पुस्तक. असे याच्यावाले 4 आहेत. ओके. किती प्रकार आहेत त्याचे? 4 आहेत. तर हे तुम्ही वहीमध्ये लिहायचं, आपोआप पाठ होईल, काय पाठ करायची गरज नाही. जसं आपण फायनल अकाउंट म्हणजे काय, अंतिम खातींना जसं ते एवढे फॉर्म्युले होते तरी ते पाठ करावे लागले का? नाही, ते आपोआप प्रॅक्टिस केल्यावर सुटतात. उधारीचे व्यवहार. आता बघा, हे काय आहेत, हे रोखीचे व्यवहार, रोकड व्यवहार, आणि हे उधारीचं. मग याच्यामध्ये परत 4 पुस्तक. खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक. बरोबर आहे. खरेदी करायची असेल तर खरेदी पुस्तक, विक्री केली ती विक्रीची नोंद विक्री पुस्तकात. खरेदी परत, आपण काही माल आणला आणि तो खराब निघाला तर तो काय करावा लागेल, परत. आणि विक्री केलेला माल परत येऊ शकतो ना, बरोबर आहे का नाही? काही अडचणच, काही खराब असेल तर लोक कशाला वापरतील ती वस्तू, परत आपल्याला ती आणून देतील. ओके. नेक्स्ट, तिसरं आहे विपत्रांचे व्यवहार. आता विपत्रांचे व्यवहार काय असतात ते पुढे बघूया. पण त्याच्यावाले 2 टाईप आहेत, प्राप्त विपत्र आणि देय विपत्र. बघा, थोडक्यात सांगतो, विपत्र म्हणजे काय, एक लक्षात ठेवा, मी एखादी वस्तू उधारीने दिली. ओके. आणि ते काय आले, काही दिवसानंतर मला पैसे मिळाले, त्यालाच काय म्हणतो आपण, प्राप्त विपत्र. त्याचप्रमाणे मी कोणाकडनं तरी माल आणला उधारीवर आणि त्याला मला द्यायचे, जसं बँक लोन झालं, किंवा क्रेडिटवर आपण काय आणतो, माल आणतो 1-1, 2-2 महिन्यासाठी, तर त्याला काय म्हणतात, देय विपत्र. नंतर लास्ट येतात शेष किंवा अन्य व्यवहार. ते कशात नोंदले जातात, मूळ रोजकिर्दीमध्ये. क्लिअर इथपर्यंत? चला मग पुढे जाऊयात. बघा, या प्रकरणात आपण खालील विशेष हेतू पुस्तकावर चर्चा करणार आहोत. आता या प्रकरणात आपण कशावर चर्चा करणार आहोत? पहिलं आहे रोख, लघु रोख पुस्तक. ओके. रोख पुस्तक आणि लघु रोख. लघु म्हणजे काय, लहान. ओके. खरेदी पुस्तक, खरेदी परत पुस्तक म्हणजे काय, निर्गत प्रत्यय पुस्तक. असा शब्द पण येऊ शकतो, कन्फ्यूज व्हायचं नाही. विक्री पुस्तक, विक्री परत पुस्तक, आगत प्रत्यय पुस्तक आणि मूळ रोजकिर्द. एवढे आपण 7 आपण बघणार आहोत. किती? 7 यांच्यावरती चर्चा करणार आहोत. ओके. तर पहिलं येतं आहे आपलं रोख पुस्तक. तर
त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅश बुक. जरा लक्ष द्यायचं व्यवस्थित. रोख पुस्तक सर्व प्रकारचे रोख व बँक व्यवहार या पुस्तकात नोंदविले जातात. हे लिहून घ्यायचं आहे, एवढी ओळ. रोख पुस्तक लिहायचं आणि खूप महत्त्वाचं आहे. नंतरून कन्फ्यूज व्हायचं नाही की रोखीचा व्यवहार का नाही नोंदवला. ओके, रोख पुस्तकात फक्त रोखीचा आणि बँकेचा व्यवहार. रोख पुस्तकाला 2 बाजू असतात. डाव्या बाजूस प्राप्ती बाजू किंवा नावे बाजू आणि उजव्या बाजूस शोधन म्हणजे काय, पेमेंट म्हणजे काय, पैसा जाणे, आणि प्राप्ती म्हणजे काय, पैसा येणे. पैसा येणे आणि इकडे काय, शोधन म्हणजे पैसा जाणे किंवा जमा बाजू असे म्हणतात. जेव्हा रोख रक्कम किंवा धनादेश देण्यात येतो तेव्हा अशा व्यवहारांची तपशीलवार नोंद ही उजव्या बाजूस करण्यात येते. उजव्या बाजूस म्हणजे काय, काय होतं आहे, जेव्हा रोख रक्कम किंवा धनादेश देण्यात येतो म्हणजे काय. आता बघा, हे 2 बाजू आहेत. सपोज आपण ही नावे बनवू, ही नावे, आणि हिलाच काय म्हणतात, नावे बाजूला प्राप्ती बाजू म्हणतात. ओके, हे काय तुमचं अकाउंट आहे असं समजा हे. ओके, तर आणि ही कुठली आहे मग विद्यार्थी मित्रांनो, जमा, आणि त्यालाच काय म्हणतात, शोधन. शोधन. ओके, मग इथे बघा, हे येणारे पैसे, हे जाणारे पैसे. ज्या वेळेस आपण रोख रक्कम किंवा धनादेश देतो त्यावेळेस कुठे लिहितात, कुठे लिहितात, जमा बाजूला म्हणजे उजव्या बाजूला. ही काय आपली उजवी बाजू, ही काय आपली डावी बाजू. ओके, ही काय तुमची डावी बाजू. ओके, ह्या बाजूस शोधन बाजू किंवा जमा बाजू असे म्हणतात. म्हणून तुम्हाला सांगतो, जर क्वेश्चन आला तर विचारता येईल रोख पुस्तकाची उजव्या बाजूस काय म्हणतात. मग तिथे ऑप्शन असतील किंवा मग तुम्हाला रिकाम्या जागा येतील. मग शोधन बाजू किंवा जमा बाजू असे म्हणतात. मग डाव्या साईडला काय आहे, नावे बाजू, प्राप्ती बाजू. नावे किंवा प्राप्ती असं त्या ठिकाणी बघायचं. रोख पुस्तकात संबंधित सर्व व्यवहार हे कालक्रमानुसार नोंदविले जातात. कालक्रम म्हणजे काय, इथे काय येते, डेट येते म्हणजे काय, तारीख. तसेच प्राप्त होणारी रक्कम ही डाव्या बाजूस म्हणजे नावे बाजूवर प्राप्ती बाजू लिहिली जाते. आलं लक्षात. रोख पुस्तक हे मूळ नोंदीचे पुस्तक आहे. यामध्ये रोखीशी संबंधित सर्व व्यवहारांचे रोख खात्याप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते. त्यामुळे एका विशिष्ट कालावधीची रोख आणि बँक शिल्लक शोधण्यास मदत होते. बघा, याचा उपयोग काय होतो, इथे फक्त रोखीचे व्यवहार आहेत. त्यामुळे आपल्याकडे कॅश किती आहे किंवा बँकेत किती शिल्लक आहेत हे लगेच आपल्याला कळत असतं. म्हणून रोख पुस्तकामुळे रोजकीर्द आणि खाते वही असे दोन्ही उद्देश साध्य होतात. बरोबर आहे ना. म्हणून रोख पुस्तकामुळे रोजकीर्द म्हणजे काय, जर्नल एंट्री, आणि खातेवही म्हणजे काय, लेजर, असे दोन्ही उद्देश काय होत आहेत तिथे साध्य होत आहेत. ते कसं होत आहे ते आपण बघू. साधे रोख पुस्तकाचा नमुना हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचा. जिथे जिथे मी स्टार करतोय तिथे लिहायचं. क्लिअर. बघा, या ठिकाणी दिनांक, हा सेंटर आहे. ओके, हा काय आहे, सेंटर. इकडे दिनांक, इकडे दिनांक, इकडे प्राप्ती, इकडे शोधन. इकडे प्राप्ती म्हणजे येणारा पैसा, इकडे शोधन म्हणजे जाणारा. पावती क्रमांक, प्रमाणक क्रमांक, खातेपान, रक्कम आणि रक्कम, असे नावे आणि जमा बाजू असे आहेत. तर तुम्ही काय करायचं, नोटबुकमध्ये लिहायचं, मला फोटो पाठवायचा आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला एक सिंपल असं उदाहरण दिलेलं आहे. एकदम सिंपल आहे, काहीच नाही याच्यात. आलं का लक्षात. तर हे उदाहरण मी काय करणार आहेत, पुढचे उदाहरणं सर्व मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, हे 3 उदाहरणं आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, खूप बेसिक आहेत. ते तुम्हाला आता पुढच्या लेक्चरला मी सांगणार आहे. जवळपास 15 मिनिटांचं लेक्चर झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पुढचं लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल. आणि काही अडचण नसेल तर तुम्ही कमेंट्स करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. खास करून अभ्यासक्रमाचा रिलेटेडच मेसेज करा, कुठलेही मेसेज करू नका. आलं का लक्षात. तुम्ही एक प्रोफेशनल याच्यात आलेले आहेत. काही क्वेश्चन उलटे सुलटे करू नका, कारण की जे अभ्यासाचा रिलेटेड आहे त्याच्याबद्दल प्रश्न केला तर तो तुमचा फायदेशीर आहे. आलं का लक्षात. तुम्ही मला जर अकाउंटचा रिलेटेड क्वेश्चन विचारले तर व्यवस्थित तुम्हाला उत्तर मिळतील. तुम्ही इतर गोष्टी जर विचारत बसणार तर त्याचं उत्तर मिळणार नाही. आलं का लक्षात. ओके, आणि फ्रीमध्ये चाललं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही
एकदम टाईमपास म्हणून बघणार, कारण की हे 11th आहे. हा काय तुमचा बेस, काय आहे हे 11th आहे आणि हा तुमचा बेस आहे. याच्यावरतीच तुमचं काय होणार आहे 12th आणि तुमचं BCom आणि त्याच्या पुढे जाणार असणार तर ते हे सर्व गोष्टी काय करायच्या तुम्हाला 11thमध्ये सर्व गोष्टी सांभाळून सनी ह्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. ओके, चला मग लगेच पुढचा लेक्चर आपण घेणार आहोत. थँक्यू सो मच. आता लगेच पुढच्या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करणार, जो पेज नंबर 125ला आहे.